जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। संविधानाचे उल्लंघन करणाऱ्या गोतस्कराविरोधात जत तालुक्यात गोरक्षकांचा आक्रोश मोर्चा। पोलिसांवर गंभीर आरोप आणि उमदी पोलीस स्टेशनचे पीआय संदीप कांबळे यांच्या निलंबनाची मागणी सुद्धा गोरक्षक करत आहेत। जत तालुक्यातील उमदी येथे 7 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता गोरक्षक आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती गोरक्षक ऋषिकेश भागवत यांनी दिली आहे। गोरक्षकांनी आरोप केला आहे की जत परिसरात काही जिहादी मानसिकतेचे लोक संविधानिक कायद्यांना धाब्यावर बसवून गोतस्करी आणि गोहत्या खुलेआम करत आहेत। या प्रकरणात गोरक्षकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून गोमांसाने भरलेल्या गाड्या पकडाव्या लागतात। मात्र उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी या गाड्या पुन्हा सोडून देतात आणि संविधानिक कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे गोरक्षकांचे इथं म्हणणे आहे। गोरक्षकांनी मोर्चाच्या माध्यमातून उमदी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत पीआय कांबळे यांना तत्काळ निलंबित करण्याची जोरदार मागणी सुद्धा केली आहे। तसेच गोतस्करी आणि गोहत्येवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। जय श्रीराम, जय गोमाता। मी ऋषिकेश भागवत, विश्व हिंदू परिषद बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत गोरक्षा प्रमुख। सांगली जिल्ह्यातील घटना आहे, रक्षकच झालेत भक्षक। सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस स्टेशन हद्दीत काल 1 जुलै रोजी घडलेली रात्रीची घटना आहे। गोरक्षकांना खात्रीशीर माहिती भेटली होती की सीमा भागातून ज्या नेहमीप्रमाणे कत्तलीसाठी गाया वाहतूक होते, ही नेहमी उमदी पोलीस स्टेशन हद्दीतून होत असते। अनेकदा पोलिसांना सांगितलं जातं, परंतु पोलीस कुठलीही कायदेशीर कारवाई करत नाही। नेहमी गोरक्षकांना पोलीस कायद्याचा धाक दाखवतात, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देतात। तसंच या उमदी पोलीस स्टेशनचे अधिकारी पीआय संदीप कांबळे यांचे या कसायांशी असलेले आर्थिक संबंध आणि उमदी पोलीस स्टेशन हद्दीत जे अवैध धंदे सुरू आहेत, त्या अवैध धंदे चालवणाऱ्यावरती या पीआय कांबळेंचा आशीर्वाद आहे। काल आमच्या गोरक्षकांनी खात्रीशीर माहितीने जी गाडी पकडली, त्यावेळेस प्रशासनाला 112ला कॉल देऊन व पीआय संदीप कांबळे यांना देखील पर्सनली कॉल करून पोलीस प्रशासनाची मदत मागितली। त्यावेळी पोलीस तिथे आले, त्या ट्रकला ताब्यात घेऊन ती ट्रक पोलीस स्टेशनला आणण्यात आली। त्यावेळी त्या ट्रकमध्ये कमीत कमी 22 ते 25 गोवंश अगदी दाटीवाटीने, कुठल्याही गोवंशाला हालचाल करता येणार नाही, त्यांचे हातपाय बांधलेले। आणि मुळात म्हणजे की आता गोसेवा आयोगाने एक GR पारित केलाय, त्याच्यामध्ये कुठल्याही गोवंशाला टॅगिंग केल्याशिवाय त्याची खरेदी विक्री केली जाणार नाही। आणि त्या गोवंशाला कुठलीही टॅगिंग नव्हते, तरी देखील या पीआय कांबळेंनी आमच्या गोरक्षकांना त्या खाकीचा धाक दाखवून व खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी देऊन त्यांना आतमध्ये बोलवले व त्यांना सांगितले, तुम्हाला गाडी पकडण्याचा अधिकार कुणी दिलाय? तर मी कांबळेला सांगू इच्छितो की आमच्या गोरक्षकांना गाडी पकडण्याचा अधिकार हा कायद्याने दिलेला आहे, परंतु तुला गाडी सोडण्याचा अधिकार कुणी दिला? कोणत्या आधारावरती तू गाडी सोडली? या कांबळेने ही जी गाडी सोडलेली आहे, ही गाडी आर्थिक तडजोड करून सोडलेली आहे। या सीमा भागामधून मोठ्या प्रमाणात गोवंशांची कत्तलीसाठी वाहतूक होते। हे सर्व धंदे, हे सर्व रॅकेट या कांबळेच्या आशीर्वादाने चालू आहे। या कांबळे संदर्भात मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना तक्रार केलेली आहे। तरी समस्त गोरक्षकांच्या वतीने पुन्हा एकदा मी देवेंद्रजींना विनंती करतो, अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला त्या पोलीस स्टेशन हद्दीमधून त्वरित निलंबित करण्यात यावं। ज्या कसाईच्या हातातली गाई जर हा पोलीसवाला वाचवू शकत नाहीये, ती गाई पुन्हा त्या कसाईला तो देत आहेत, कापण्यासाठी तिला सोडत आहेत, तर विचार करा त्या भागातली माय काय सुरक्षित असणार। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।